ठीकठाक आहे प्रेशर. 200+ पाहिजे होता बट असं. कितीचा बसतोय? साडेसातच्या आसपास बसला पाहिजे. व्हिडिओ बनवतो ना युट्यूब वरती. हा म्हणून ते म्हणजे लोक बोलतात ना की अरे किती सीएनजी बसला काय बसला ते टाक म्हणून, त्याच्यासाठी. 531 करू ना, पॉइंट 531 ना. बघितला सीएनजी किती बसला. मला वाटलं की 7.5च्या आसपास बसेल, पण तो जरा कमीच बसला. म्हणजे याचा अर्थ आपल्या गाडीमध्ये ऑलरेडी सीएनजी होता. तर सगळ्यात पहिले आपण ट्रिप करूया 0. याला होल्ड करून करूया 0. खाली पण होल्ड करून करूया 0. आता ट्रिप झाली 0. म्हणजे कालची व्हिडिओ जी बनवली होती तिला मला टायटल टाकायचं आहे आणि थंबनेल टाकायचं आहे. मग त्यानंतर मग आपण डिव्हाइस लॉग इन करूया. आणि जो टाइम होतोय 8:56 होतात. ओके, तर बरोबर 9 वाजलेत आणि आपण सरळ लॉग इन करूया उबर. उबरचा इन्सेंटिव्ह साठी आपल्याला मुंबईमध्ये जायला लागेल. ही काय फालतूगिरी रे भाई. आम्हाला मुंबईमध्ये जायचंच नाही. आम्हाला नवी मुंबईमध्ये इन्सेंटिव्ह कम्प्लीट करायचं तर कम्प्लीट होणारच नाही. काय अच्छा, टेक अ फोटो युअर सेल्फ. थांबायला फोटो देऊया. रॅपिडो मध्ये खारगाची ट्रिप लागली आहे. छोटी ट्रिप आहे. तर पहिली ट्रिप तर आपल्याला भेटली नाही, पण सेकंड ट्रिप आपल्याला भेटली. तर मी आता निघतोय फटाफट. ही एक राईड लागली आहे. कुठली बुंगरवाडी, कुठली वाडी लागली आहे काय माहिती. पहिली जी ऑर्डर कम्प्लीट झाली त्याला आपल्याला 20 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटलाय. आणि आता ही बुंगरवाडी कुठली वाडी आहे तिथे जायचं आहे. थांबायला बसवायला पहिले जाऊ द्या. वातावरणच मस्त आहे बाय द वे. आणि मी जातो कस्टमरला पिकअप करायला. 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे. कस्टमर मे बी लिफ्ट मध्ये आहेत असं काही. खारघर मधून इथून पिकअप आहे. हे बघा, हे जे डोरेमॉन आहे ना, हे डोरेमॉन हे नावाचे तिथे ना, ह्याला बोलतात डोरेमॉन. आणि ही आपली आहे लोकेशन. कस्टमर याची वाट बघूया. ट्रिप आहे. जो कस्टमर बसले होते मुस्कान म्हणून, भाई गो सेडॅन मध्ये असे कस्टमर काय बोलायचं. असू दे. कॅश पेमेंट होता. किती दिले? अच्छा 449 दिले. याच्यामध्ये टोल इन्क्लूड आहे. एक तास लागला आपल्याला हे राईड हे करायला, कंप्लीट करायला. तिला पेमेंट करायला मित्रांनो माहितीये 50 तास लागत होते पेमेंट कंप्लीट करायला. ती अशी म्हणजे बोलली की अभी इसको भी पेमेंट करने के लिए 50 घंटा लगेगा. मग तुम्ही विचार करू शकता की कस्टमर कसं असेल. आणि बोलते की गाडी फास्ट चालव. मी चालवली फास्ट, अशी नाही की नाही चालवली, पण मी तिला भाई एक्स्ट्रा रेटिंग दिला. आणि बोलते की मी नेहमी बोलते प्रवास करते. इथे 2 रूट दाखवत होते. पहिला रूट म्हणजे असा होता की आतमधून होता आणि दुसरा रूट होता हायवे वरून. तर हायवे वरून जेव्हा रूट आला मी तेव्हा गाडी थांबवली आणि तिला विचारलं की हायवे वरून जायचं आहे का. तर ती बोलते की अरे भाई पनवेल जाना आहे. मग मी टाकली गाडी आतमधून. तिला माझा काय हे नाही, नुकसान नाही झालं, तिचाच टाइम वेस्ट झाला. तसं बघायला गेलं तर टाइम तर माझा पण गेलाय, पण प्रेशर प्रेशर तिला झाला. मर काय बोलायचं आता. इंडिया बुल्स वरून पिकअप आहे, बट बिल्डिंग कोणती आहे. हेलो मैम, रैपिडो कैब ड्राइवर बोल रहा हूँ. हाँ, डैफोडिन मध्ये आहे 21. डॅफोलिन ती पहिलीच वाली बिल्डिंग राईट ना. हा, पहिलीच बिल्डिंग. मी थांबलो होतो इथे कोणगावच्या आसपास, म्हणजे लेफ्ट साईडला होता हायवेच्या. तिथून मॅडमची ऑर्डर लागली, सॉरी राईड लागली इंडिया बुल्स वर मी सोडलं आता पनवेल मध्ये. आणि आता पनवेल मध्ये आता मी थांबलोय. मस्त आपल्याच म्हटल्या कास्टच्या होत्या आणि बोलणं वगैरे एकदम व्यवस्थित.
त्यानंतर ताई मोबाईल नंबर पण घेतला माझा, मी नवीन मला मोबाईल नंबर दिलाय. आणि मला वाटतं पहिले जे कस्टमर होते त्यांचा हा वॉच राहिलाय, हा वॉच पण तुटलाय. त्याचा इनकेस मला जर कॉन्टॅक्ट केला तर मी त्यांना रिटर्न करेल, पण मला वाटत नाही त्यांचा कॉन्टॅक्ट होईल नाही होईल. तर आपण काम करू, आपण ना जपून ठेवूया त्यांची कस्टमरची वस्तू. शेवटी तुटलेली असो किंवा चांगली असतो, मौल्यवान असते. सो आता मी इथून थोडासा पुढे निघतो जेणेकरून मला चांगल्या राईड्स लागतील. कल्याण साईडची राईड वगैरे लागते, बट कल्याण साईडची राईड घेऊ का नको थोडासा विचार चालू आहे. आणि मी असा विचार करतोय की मुंबई साईडची एखादी राईड लागली तर बघू. आणि लॉंग ट्रिप आहेत, कल्याणला जायला ऑलमोस्ट 2.5 तास दाखवत आहे आणि पैसे दाखवतोय 577. वरून 30 रुपयाची ट्रिप आहे, 40 किलोमीटर आहे. तर व्हॅल्युएशनच्या हिशोबाप्रमाणे ठीक आहे, बट टाइमच्या हिशोबाप्रमाणे बरोबर ट्रिप नाही आहे. मित्रांनो, आता आपण आहोत कोपरखैरण्यामध्ये. आता मी इथं करतो गो ऑनलाईन. ॲपमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा काहीतरी लफडा चालू झालेला आहे, मला नाही माहिती काय लफडा आहे, पण ठीक आहे. आता जे पण आहे ते आहे. निघतो इथून थोडासा पुढे. सिग्नल सुटला रे देवा. रॅपिडोमध्ये रॅपिडोमध्ये एक राईड लागली होती कोपरखैरणीवरून घनसोली. त्यांना ऑफिसमध्ये चेक इन करायचं होतं आणि त्यानंतर चेक इन केल्यानंतर त्यांना आहे ना पुढे यायचं होतं. पण रॅपिडोमध्ये कसं ऍडचं ऑप्शन नाहीये, तर त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला की ते बोललेत की एक काम कर, मी तुला आहेत ना जितके पण पैसे झालेत ना 30-40 रुपये अर्धा किलोमीटरचे पे करतो, पण प्लीज मला तू पुढे ड्रॉप कर. मी बोलत सर ठीक आहे, काही हरकत नाही. मग त्याने आता ड्रॉप केला आणि आता मी चाललोय राईडच्या शोधात. आता मी हायवे पकडतो, इथून लागली तर वेल अँड गुड, नाहीतर मग वाशी वगैरे साईडला काहीतरी जायचं. तर दुपारचं टायमिंग पण आहेत, 1 वाजता ऑलमोस्ट 1 वाजता आहेत, 12 वाजून 56 मिनिटं झालेत, 1 वाजले. तर राईड लागतील नाही राईड लागतील सांगता येत नाही. ओला चालू आहे, उबेर चालू आहे आणि रॅपिडो चालू आहेत, दोनच ऍप चालू आहेत. ओलाला मी रिचार्ज केला नाही, ओला शेवटला एकदम लास्टला आपण ऑप्शन ठेवू, ठीक आहे. तर आता मस्तपैकी गाणी लावूया आणि मग आपण एन्जॉय करूया. कामोड्याची ट्रिप लागत होती, आता मी आहे डोंबिवलीच्या आसपास थोडा. मे बी कस्टमरला जवळची ट्रिप पाहिजे असेल म्हणून कस्टमरनी 2दा ट्रिप कॅन्सल केली. साकीनाका, डोंबिवली ईस्ट, साकीनाका मुंबई. साकीनाक्याची ट्रिप ऍक्सेप्ट केली. जाऊया साकीनाक्याला, आईच्या गावात जे होते ते होऊ दे. आता आहोत आपण मुंबईमध्ये. मला धारावीच्या ट्रिप काय लागतात भाई, मला पनवेल साईडच्या ट्रिप दिल्यात तर बरं होईल. CNG पण आपला ऑलमोस्ट थोडा संपायला येतोय. इथे आपण टाकू पनवेल. नाही दादर नको. आपल्याला ह्या साईडची ट्रिप पाहिजे, इथून ते इथपर्यंत वाली. धारावी 40 मिनिटं बघा, 13 किलोमीटरला 40 मिनिटं लागतील. आशेची ट्रिप लागली आहे, चांगली ट्रिप आहे. म्हणजे मी पैसे बघितले नाही, फटाफट ट्रिप ॲक्सेप्ट केली. बट सीन असा आहे की आहे ना, मला गाडी थोडी पुढे घ्यायला लागेल, नाही ते रिक्षावाले माझी वाट लावतील. अपना बनाले पिया, आईच्या गावात ट्रॅफिक जाम. कुठे आहे इथे आराध्या, इथे तर आहे. बस ती येते म्हणून बोलली, ये बाबा लवकर एकदाची, म्हणजे माझा जीवात जे होईल ना की बाबा या एरियातून निघून मी वाशीला जाईल. 12 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. आणि मी ड्रंक नव्हती, रूट होती, रूट दरवाजा माझा जोरात आपटला तिने. मित्रांनो, पहिलं CNG संपलेला आहे बघा, काटा बघा ऑलमोस्ट संपलाय.
आणि 7 तासामध्ये 154 किलोमीटर गाडी चालली आहे मंडळाच्या वतीने. या CNG पंपावरती प्रेशर व्यवस्थित नसतो, पण तरी पण मला का सजेशनमध्ये हा पेट्रोल पंप CNG पंप आला देवाला माहिती. आता मी गाडी युटर्न मारतो. हा 200चा प्रेशर आहे, सगळं चांगली गोष्ट आहे. काय वाटते किती बसेल? लेट मी गेस 7.5 kg. साडेसात kgचा माझा हे आहे, गेस आहे. येस 620. सेकंड जो आपला CNG बसला आहे तो 620 रुपयाचा CNG बसला आहे आणि KG मध्ये बसला आहे 7.75. आणि CNG काटा झाला आहे परत फुल. आणि मी आहे लॉग इन. आतापर्यंत काय राईड लागली नाही आहे. राईडमध्ये भेटूया डायरेक्ट. आता मी गाडी जरा इथं थांबवली आहे. इथे स्टेशन पण आहे वाशीचा. आणि हा इनऑर्बिट मॉल पण आहे. ही बॅक साईड आहे इनऑर्बिटची. बॅक साईड आहे, कुठली साईड आहे मला पण नाही माहिती, पण हा कुठली तरी साईड आहे. राईडचा वेट वाट बघतोय, राईड काही लागत नाही आहे. तर थांबूया. 5 वाजलेत. हां 5 वाजून 5 मिनटं झाली. आता मी गो होम टाकून ठेवलं आहे पनवेलचा. कामोठे कळंबोलीची राईड लागल्या, ॲक्सेप्ट केलं, मॅचिंगवरती क्लिक झाला, गोल 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 आणि बघतायत ती ट्रिप दुसऱ्या कोणला तरी गेली आहे. तर माझी गाडी इथे आहेत, पाठीमागं अजून पण गाड्या आहेत, ह्या साईडला अजून पण गाड्या आहेत, तिकडे बऱ्याच गाड्या आहेत. फायनली CBD बेलापूरची राईड भेटली आहे. 5 वाजता मी इथे होतो. टाईम बघा. कुठे आहेत कस्टमर बाय द वे? इंटरनॅशनल इन्फोटेक टॉवर. चलो इथंच आहेत. आतापर्यंतचे वन ऑफ द बेस्ट कस्टमर या मॅडम होते आणि सर होते. काही इंग्लिश गाणी लावले आणि स्पीकर, माझे स्टॉक स्पीकर पण असे वाजतात ना, डुम डुम डुम. हे लिटरली हे जे आहे ना, हे व्हायब्रेशन वगैरे होतं. त्यांना मजा आली. ते पार्टीज मध्ये आले, तिथे थोडासा चिल होण्यासाठी गाडीमध्येच ते चिल होत आले. एकदम AC फुल, 2 वरती AC होती पूर्ण फुल आणि मस्त गाणे लावतायत. आणि त्याच्यामध्ये थोडीशी 10-15 मिनिटं ट्रॅफिक लागली. त्यांना पण मजा आली, मला पण मजा आली. असा दिवस गेला पाहिजे भाई. भलेही तो दिवस स्टार्टिंगला जाऊ दे किंवा एंडिंगला जाऊ दे, पण असा दिवस गेला पाहिजे. सो आता मी लॉग इन आहे आणि कॅश पेमेंट दिला कस्टमरनी, कारण त्यांच्याकडे ऑनलाईन चालतच नव्हता. तर कॅश दिलेत, माझ्याकडे सुट्टे होते, दिले. आणि आता आपण बघू कशी राईड लागते, जाऊया आपण. कस्टमर अशा जागेवरती लोकेशन टाकतात की तिथून गाडी युटर्न मारणं पण नेक्स्ट टू इम्पॉसिबल होईल. आता मी त्यांना युटर्न, इथे तर ही जागा आहे, इथे युटर्न मारू शकतो, पण कस्टमर आले तर पाहिजे. उल्वेची राईड आहे, घनसोलीवरून उल्वेला जायचं आहे. आज आपली गाडी चालली आहे 218.1 किलोमीटर आणि CNG अजून अर्धी टाकी इथे दिसतोय. आता उद्यापर्यंत किती उडतोय काय उडतोय माहिती नाही, पण जवळपास माझा अंदाज आहे 1200 रुपयाचा CNG गेलेला आहे. मी हा टोटल CNG काउंट करतोय, ही अर्धी टाकी CNG काउंट नाही करत आहे. आपण असं कन्झ्युम करून चालू शकतो की आपला पूर्ण CNG गेलाय. कारण याच्यामध्ये कसं आहे की जास्त नाही, 100, 200, 300 रुपयाचा फरक येईल, जास्त फरक येणार नाही. आणि ज्या हिशोबाप्रमाणे आपल्याला आजचं जे किलोमीटर बसलेत, मी MT पण आलोय, उल्वेवरून डायरेक्ट MT आलोय. सो हे कॅल्क्युलेट करतो आणि मी सांगतो की किती किलोमीटर आजच्या गावात किती किलोमीटरचा रेट आपल्याला भेटला आहे याच्यावरती. 17.5 किलोमीटरचा रेट आपल्याला आज भेटला आहे.
काल 14 रुपये होता, आज 17.5 रुपये झाला, उद्या 19 होईल, उद्या 20 होईल किंवा 15 पण होईल, काही सांगता येत नाही. पण आज काम करून थोड्या मजा आली, म्हणजे एन्जॉय पण झाला, थोडी कमाई पण झाली, 2 पैसे सुटले पण. डॅश कॅम मी आता चेक केला, एक मी इन्सिडेन्स म्हणजे झाला होता रोडवरती, तो मी चेक करायला ती फुटेज काढत होतो, पण ती फुटेज रेकॉर्डच झाली नाही. मे बी ह्याचा जो पोर्ट आहे तो मध्ये मध्ये खड्ड्यातून कसा थोडा लूज होतो ना, तर थोडीशी बाहेर आली ना तर कॅमेरा डिस्कनेक्ट होतो. तर त्या गोष्टीचं मला लक्ष ठेवायला लागेल. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.